नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या रांगोळीच्या नवीन भागामध्ये नेहमीप्रमाणे तुमच्यासोबत सुंदर असा रांगोळीचा व्हिडिओ मी शेअर करणार आहे. सुंदर आणि सोप्या अशा आजच्या रांगोळ्या आहेत. तुम्हाला नक्कीच आवडतील आणि तुम्हाला त्या बनवायलाही येतील अशा सगळ्या डिझाईन्स आहेत. तर मैत्रिणींनो, आपली जी पहिली डिझाईन आहे ती 4 ते 2 ठिपक्यांमध्ये आपल्याला बनवायची आहे. तर इथे आपण फक्त चारही साईडला असे फुलं बनवून घेणार आहोत आणि ही थोडीशी कलरफुल रांगोळी आहे. तुम्हाला वाटेल ते कलर तुम्ही ह्यामध्ये वापरू शकता. मी येलो कलर वापरलेला आहे. डेली यूजसाठी सुंदर अशी डिझाईन आहे. तुम्ही सर्वांनी नक्की ट्राय करा आणि ज्या पण मैत्रिणी अजून रांगोळ्या बनवत नाही त्यांनी नक्कीच छोट्या छोट्या रांगोळ्या बनवायला सुरुवात करा. ज्यांना आवडतं त्यांनी अजूनही वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स ट्राय करा. कालच्या भागात मी छान अशा रांगोळ्या शेअर केल्या होत्या तुमच्यासोबत देवघरासमोर काढण्यासाठी, तुळशीसमोर काढण्यासाठी आणि त्या अगोदर पण खूप सुंदर अशा बॉर्डर रांगोळी डिझाईन पण शेअर केल्या होत्या. तर त्याही डिझाईन्स पहा, खूप सुंदर अशा डिझाईन्स आहेत आणि तुम्ही खूप छान असा प्रतिसाद पण दिलेला. त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. तुम्ही इतकं छान असं सपोर्ट करतायत आणि इतके छान छान असे तुमचे कॉमेंट्स असतात ना, खरंच सिरियसली माझ्याकडे शब्द नाहीत तुमचं कौतुक करायला. तर असंच सपोर्ट आणि प्रेम नेहमीच आपल्या चॅनलवरती ठेवा आणि असंच रांगोळ्या पण नेहमीच बनवत राहा. सुंदर सुंदर आणि नवीन नवीन रांगोळ्या नक्की ट्राय करत राहा. तर आजची आपली पहिली डिझाईन तुम्ही पाहू शकता. अगदी सोपी अशी होती आणि तुम्हाला नक्की जमेल. तुम्ही प्रयत्न केलात की नक्कीच जमेल. अशीच डिझाईन आहे. तर तुम्ही पाहू शकता आपली पहिली डिझाईन रेडी आहे. बघा, डेली यूजसाठी सुंदर आणि पटकन होणारी अशी ही रांगोळी आहे. नक्की ट्राय करा सगळ्यांनी. पुढची जी डिझाईन आहे ती आपण डेली यूजसाठी छोटीशी डिझाईन आहे. छान आहे ही पण डिझाईन. इथे बघा, आपल्याला 2-2 डॉट्स देऊन घ्यायचं आहे 4 साईडला आणि इथे आपण हार्ट शेप बनवणार आहोत बोटाच्या मदतीने. ही एक खूप सुंदर अशी डिझाईन आहे की आपण ही पण अगदी पटकन कमी वेळामध्ये काढू शकतो आणि सकाळी सकाळी आपल्याकडे वेळ नसतो तेव्हा अशा प्रकारच्या डिझाईन्स छान वाटतात, पटकन पण होतात. इथे आपण 5-5 डॉट देऊन घेणार आहोत सगळ्या साईडला, चारही बाजूंना. तर बघा, मला पण बॉटलने रांगोळी बनवायला बिलकुल येत नाही. मला भरपूर ताई प्रश्न विचारतात, आमची रांगोळी पडत नाही आहे, आम्हाला येत नाही आहे. ॲक्च्युली मला पण नाही येत, मी पण शिकतीच आहे अजून. मला जेव्हा त्यातल्या ट्रिक्स समजतील तेव्हा मी तुम्हाला नक्कीच त्याबद्दल शेअर करेल. तर इथे आपण 3 ते 1 डॉट देऊन घेणार आहोत आणि ही रांगोळी मी 2 पद्धतीने बनवलेली आहे. ही एक पद्धत आहे आणि पुढची मी तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने आणि अजून एका पद्धतीनेही तुम्ही बनवू शकता. म्हणजे दोनदा दाखवण्यापेक्षा मी तुम्हाला एका रांगोळीमध्ये 2 रांगोळ्या दाखवलेल्या आहेत. ते इथे आपण फक्त लाईन्स काढून वरती 2 डॉट्स देणार आहोत. अशा पद्धतीने पण आपण ही डिझाईन बनवू शकतो. म्हणजे छान, ही पण छान दिसते आणि आधीची होती ती पण छान दिसते. पण युनिकनेस काहीतरी वेगळं करायचं म्हणून मग मी ही पण डिझाईन बनवून बघितली होती. आपली जी नेक्स्ट डिझाईन आहे ती पण खूप सुंदर अशी डेली यूजसाठीची डिझाईन आहे. ही कॉमन डिझाईन आहे. या टाईपमध्ये आपण डिझाईन पाहिलेल्या आहेत भरपूर साऱ्या. आजच्या डिझाईन तुम्हाला आवडल्या तर नक्की सगळ्यांनी ट्राय करा आणि प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मला नक्कीच कमेंट करून पण सांगा आजच्या रांगोळ्या तुम्हाला आवडल्या की नाही आणि तुमचे काही सजेशन असतील तर ते पण मला नक्की कळवा. मी नक्की प्रयत्न करेल काही चेंजेस करण्याचा. तर माझा आवाज बिलकुलही ठीक नाही आहे, पण तुमच्याशी मला कम्युनिकेट करण्याचा दुसरा माझ्याकडे कुठला ऑप्शन पण नाही आहे. त्यामुळे मला व्हॉईस ओव्हर करावंच लागतं.
सो ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केलेला आहे, ज्यांनी ज्यांनी छान छान कॉमेंट्स केलेल्या आहेत, त्यांचे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. तुम्ही असेच छान छान कॉमेंट्स करत राहा आणि छान छान रांगोळ्या पण काढत राहा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन आणि सुंदर रांगोळ्यांसोबत. तोपर्यंत बाय बाय.